नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मधून। मोठी आणि धोकादायक बातमी शेतकरी बांधवासाठी। राज्यात 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान जोरदार वारं, वादळ, मुसळधार पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा देण्यात आला आहे। हा पाऊस साधा नाही, जसा पावसाळ्यात वादळ येतं तशाच प्रकारचा तीव्र वादळ या काळात पाहायला मिळणार आहे। शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना। हवामान खात्याने स्पष्ट सांगितलं आहे की शेतामध्ये असलेले गहू, हरभरा आणि इतर पिके तात्काळ काढून घ्या। उभ्या पिकावर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। गारपीट आणि वाऱ्यामुळे पूर्ण नुकसान होऊ शकतं। कोणत्या भागात जास्त धोका? मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण। संपूर्ण महाराष्ट्र या अवकाळी संकटाच्या छायात आहे। हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच कोकण पट्ट्यातही जोरदार पाऊस आणि वारे, काही ठिकाणी मोठ्या आकाराची गारपीट होणार आहे। धोक्याची तीव्रता काय आहे? वाऱ्याचा वेग प्रचंड असेल, झाडं, वीज तारा, शेड्स यांना धोका। शेतातील पिके पूर्णपणे आडवे पडू शकतात। फळबागामध्ये आंबा, द्राक्ष, डाळिंब मोठं नुकसान। शेतकऱ्यांना काय करावं? काढणीला आलेलं पीक तात्काळ घरात गोदामात साठवा। उभ्या पिकांना शक्य असेल तेवढं संरक्षण द्या। पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवा। शेतातील साधन, पाईप, फवारणी यंत्र सुरक्षित ठेवा। वादळाच्या वेळी शेतात जाणं टाळा। सरकार आणि प्रशासनाला आवाहन, या काळात जिथे जिथे नुकसान होईल तिथे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत। शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळाली पाहिजे। शेवटचा इशारा हा साधा पाऊस नाही, मोठ्या संकटाचा इशारा आहे। प्रत्येक शेतकऱ्याने आत्ताच सतर्क व्हा, तयारी करा। ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा। मी नरसिंग भुरे, धन्यवाद।